दिनांक 26/6/2026 मिनिट्स ऑफ कॉफीमध्ये ज्या आपल्या प्रमुख मागण्या आहेत, बोनस आहे 8.33, एरियस आहे, घरभाडे आहे आणि एक मुद्दा आणखी आपला जसा ग्रॅज्युटीचा होता, परंतु तो आपण थोडासा 2 पावलं मागे घेऊन आपण तो त्यामध्ये नमूद केलेला नाही. मिनिट्स ऑफ कॉफीमध्ये उल्लेखित केल्याप्रमाणे B&R कंपनीने सर्व मागण्या आपल्या मंजूर केलेल्या आहेत. आता त्या मागण्यावर त्यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या 10 दिवसामध्ये म्हणजेच 5 जुलैपर्यंत कामगारांच्या बँक खात्यामध्ये सर्व फुल अँड फायनलचा पगार देण्याचं त्यांनी लेखी स्वरूपात मान्य केलेलं आहे. आणि उपस्थिती FGD प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता आहेत, महानिर्मिती कंपनीचे डेप्युटी CRO मेश्राम साहेब कोराडीवरून आले होते खास करून, आणि संघटना प्रतिनिधीसह कामगार बांधव सुद्धा होते. त्यांनी जर आता येत्या 1-2 दिवसामध्ये कामगारांचा फुल अँड फायनलचा पगार जर दिला नाही तर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत आमरण उपोषण आंदोलन करण्याचा हा इशारा संघटनेच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. कंपनी कंत्राटदारांनी कसल्याही प्रकारे दिरंगाई न करता जे कायदेशीर मार्गानं ज्या कायद्याच्या चौकटीमध्ये जे मुद्दे पास झालेले आहेत ते मुद्दे त्या मुद्द्यावर जर त्यांनी कामगारांचा फुल अँड फायनलचा पगार दिला नाही तर निश्चितच कलेक्टर ऑफिसला यांचं जे काही यांनी हे बेकायदेशीर कृत्य केले ना याचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय अकोल्याच्या समोर बेमुदत आमरण उपोषण आम्ही करणार आहोत. आमरण उपोषणामध्ये किमान 60 ते 70 कामगार आहेत आणि संघटना प्रतिनिधी या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहे. हा आमचा संघटनेचा जाहीर इशारा आहे. वास्तविक पाहता B&R कंपनी जरी असेल, अभि असेल, पण प्रिन्सिपल एम्प्लॉयर महानिर्मिती प्रकल्प आहे, महानिर्मिती प्रकल्पाचे व्यवस्थापन आहे. यांनी जर दखल नाही घेतली तर निश्चितच आमचं आंदोलन येत्या काही दिवसामध्येच आम्ही सुरू करणार आहोत. आंदोलनामध्ये जर आमच्या आंदोलनकर्त्याला काही कमी जास्त झालं, जीवितवाचं काही नुकसान झालं तर महाराष्ट्र शासन, प्रशासन, जिल्हा प्रशासन, महानिर्मिती व्यवस्थापन, B&R कंपनीचं व्यवस्थापन, अभि इंजिनिअरिंग कंपनीचं व्यवस्थापन, मलकी सिंग कंत्राटदार हे सर्वस्वी जबाबदार राहतील. या परिणामाला त्यांनी सामोरे जावे. दुसरी बाब, यांना जे काही राजकीय हस्तक्षेप असेल किंवा राजकीय पाठबळ असेल त्यांनी ते जाहीर करावं, कारण आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत. संविधानिक मार्गाने आम्ही आमचा लढा चालू ठेवला होता. त्यांनी त्या लढ्यातून आम्हाला इन्व्हाइट केलं आणि नियोजित बैठक लावलेली आहे. त्या बैठकीतले मुद्दे त्यांनी रीतसर या येत्या 1-2 दिवसामध्ये मान्य करावे. कामगारांच्या बँक खात्यामध्ये जे फुल अँड फायनलचा पगार आहे तो देण्यात यावा. अन्यथा आपला महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेनेचा मी केंद्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझा जाहीर इशारा आहे की कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन छेडणार आहोत.